विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणजे हम्पी, जिथे सोन्या चांदीने नटलेले बाजार, भव्य मंदिरे, रथ आणि राजवाडे होते. पण तिथे आज काय आहे? तर आज आपण येथील अवशेषांमधून हम्पीचे इतिहास जिवंत करणार आहे. तर स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाईज. तर या ब्लॉगमध्ये आम्ही चाललेलो आहे हम्पीला. तर सध्या आम्ही आहे विजापूरमध्ये. तर इथं ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. हा आहे या ट्रिपचा ग्रुप. मीट संजना, दिस इज माय मॉम, दिस इज कश्मीरा दीदी अँड दिस इज सार्थक आणि हा मी आहे. चीअर्स टू द कॉफी. चीअर्स टू द टी. तर आता आम्ही हम्पीला निघालो. तर हम्पीलाच का? कारण आता बऱ्यापैकी आमचं वेस्टर्न आणि हिल स्टेशन फिरून झालंय. तर म्हटलं ह्यावेळेस काहीतरी वेगळं आणि असं हिस्टॉरिकल फिरून घ्यावं. तर काय झालंय, आता संजनाला मधूनच हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आलेला आहे. नुसतं हिस्ट्री पण आपण एन्जॉय करणार नाही, तर तिथं ह्यांचीच नाही तर इंडियाची हिस्ट्री झाली. सो फायनली वी आर इन द हॉस्पिटल. तर हे आमचा स्टे आहे आता 2 दिवसासाठी इथे. अँड वी आर पॅकिंग अवर लगेज अँड विल गेट बॅक टू यू ॲज सून ॲज पॉसिबल. तर हे हॉटेल हम्पी इंटरनॅशनल आहे. ॲक्च्युली हे हॉस्पेटमध्ये लोकेटेड आहे, पण हम्पीपासून खूपच डिस्टन्सला जवळ आहे. म्हणजे एक जर तुम्हाला लोकेशन अशी हवी असेल तिथं हम्पी आणि हॉस्पिटल दोन्ही एक्सप्लोर करू शकाल. तर हे खूप मस्त हॉटेल आहे. तर आम्ही आता निघालोय. आता चाललेलो आम्ही हम्पीला. तिथे मँगो ट्री म्हणून एक खूप मस्त असं रेस्टॉरंट आहे. तर तिथे लंच करायला चाललोय. गुड फूड गुड मूड. होय कॅश. हां, तर ट्रिपमध्ये ॲक्च्युअल ट्रिप कशी चालली आहे हे तुमचं फूड डिसाईड करतो, बरोबर आहे संजना? सो हाऊ इज इट? फर्स्ट क्लास. अँड द वेट इज ओव्हर. आवर साऊथ इंडियन थालीज आर हिअर. लंच खूपच मस्त होता. हे हम्पीतील एक मँगो ट्री म्हणून खूपच फेमस रेस्टॉरंट आहे. मस्त होता लंच. तर इथून आम्ही आता विरूपाक्षा टेम्पलला चाललेलो आहे, जे की विजयनगरची राजधानी होती. तिथं आधी मोठं साम्राज्य होतं त्यांचं. तर ते युनेस्कोच्या हेरिटेज साईटमध्ये पण आहे ते. तर आपण तिथं जाऊन बघूया, एक्सप्लोर करूया विरूपाक्षा टेम्पल. तर मंदिराचा परिसर हा बराच मोठा आहे, जे तुम्ही स्वतःही एक्सप्लोर करू शकता किंवा एखादा गाईड घेऊ शकता. तर आम्ही आलेलो इथं विरूपाक्षा टेम्पलपाशी. तर मंदिर आमच्या बॅक साईडला आहे. तर आमच्या समोर शॉप्स बघितल्या हे पोरी इथं येऊन शॉपिंग करत बसल्यात. देव सुद्धा म्हणत असेल, होय सार्थक? ये करलो पहिले. मग आमच्यात मस्त वाटते की. तर आम्ही आता आलेलो आहे हम्पीमधील विरूपाक्षा या टेम्पलमध्ये. तर हे तुम्ही समोर आता मंदिर पाहू शकता माझ्या, त्याचे एंट्रन्स आहे. तर हे टोटल 49 मीटरची एक कमान आहे. हे 7व्या शतकातील एक हेरिटेज साईट आहे, जे आधी विजयनगर याची राजधानी होती. तर या मंदिरामध्ये महादेवांची मूर्ती आहे. म्हणजे हे मंदिर ॲक्च्युली प्रेरित आहे महादेवांसाठी, व ते आता विरूपाक्षा या नावाने ओळखले जाते. आणि विशेष म्हणजे या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉरेनर्स देखील बघायला भेटतात. वेलकम. तर आता आपण आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये. तर आता या मंदिराच्या आतमध्ये खूप सारे असे स्टोन स्कल्पचर्स आपल्याला बघायला मिळतील. आणि या प्रत्येक स्टोन कल्चरच्या म्हणजे भिंतींवरती, खांबांवरती ना महाभारत व रामायण याच्या बऱ्याचशा गोष्टी अशा चित्रांमध्ये, त्यांच्या आर्टमध्ये असं त्यांनी म्हणजे एक प्रेझेंट केलेलं आहे. तर आता आम्ही इथं गाभाऱ्यामध्ये चाललेलो आहे. जर तुम्ही प्रत्येक असे पिलर्स हे जे आहेत ते बघितलं तर प्रत्येक ह्याच्यावरती असे काहीतरी गोष्ट अशी कोरलेली आहे. आता जस्ट आम्ही गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ तर घेता आला नाही. पण तिथले जे पिलर्स बघितले त्याच्यावरती इतकं कोरीव काम होतं की असं बघून वाटलंच नाही की हे विदाऊट टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये बनवलेलं आहे. तर आता आम्ही जात आहे मनमथा वॉटर टँककडे, जे की मंदिराच्या नॉर्थ साईडला आहे. तर या मंदिराच्या आता नॉर्थ साईडला आम्ही आलेलो आहे. तर इथे एक मनमथा टँक म्हणून एक असं एक लेक आहे. तर यामध्ये एक प्रॉपरली या मंदिराच्या आधी वॉटर बॉडी म्हणून ओळखली जात होती. पण सध्या इथे जर बघितलं तर हे कम्प्लिटली असं फेन्स करून त्यांनी त्याला सिक्युअर करून ठेवलेलं आहे. असं वाटत आहे की येथील काही गोष्टी खूपच फ्रेंडली आहेत, कारण इथे बरेचसे असे कुत्रे, माकडे, वानरे भरपूर दिसत आहेत एकदम, आणि खूपच जास्तच प्रमाणात आहेत एकदम. आणि येथील काही माकडांची टोळी इथं मंदिराची माहिती गाईड करण्यासाठी थांबलेली आहे. तर गाईज आता आपण आलेलो आहे कृष्ण मंदिर येथे. चला तर बघूया कृष्ण मंदिर.
सार्थक, तुला हे मंदिर कोणी बांधले माहित आहे का रे? नाही की दीदी, मी तर इथे पहिल्यांदाच आलोय. तुला माहिती काय या मंदिराची हो, कहाणी? मी सांगते आहे. विजयनगर सम्राट या सम्राटाचे राजा जे होते कृष्णदेवराय, त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. ते पण कसं ते मी तुला सांगते आणि कधी. तर 1513 साली त्यांनी हे मंदिर बांधलं आणि इथे बाळकृष्णाची मूर्ती स्थापित केली. ते बाळकृष्णाची मूर्ती जी होती ती त्यांनी ओडिसामध्ये युद्ध करून तिथलं युद्ध जिंकल्यावर ते बाळकृष्णाची मूर्ती त्यांनी इथून इथे आणली आणि स्थापित केली आणि असं हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. अच्छा, असं आहे का? म्हणजे ती मूर्ती त्यांनी युद्ध करून आणली होती इथे. बरोबर आहे. आणि पण इथे स्थापना केली. हा, पण अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे की आता सध्या तर इथे ती बाळकृष्णाची मूर्ती नाही. अगं दीदी, हे काय आहे? ही तर आपलं इंटरेस्टची प्लेस आहे. कृष्ण मंदिराच्या एक्झॅक्ट समोर कृष्ण बाजार असायचा. अच्छा. तर त्या काळी या बाजारामध्ये घोडे, रत्ने, मसाले या सगळ्याचा बाजार भरायचा. आणि ह्या बाजारामध्ये बाहेरचे बऱ्याच ठिकाणचे व्यापारी येत असायचे. आणि विशेष म्हणजे या बाजाराच्या अगदी मधोमध एक पाण्याचा साठा आहे, त्याचे नाव पुष्करिणी आहे. तर त्या काळात कृष्ण मंदिरासाठी, पूजापाठासाठी, लोकांच्या गरजेसाठी पाण्याचा साठा तिथून पुरवला जायचा. अरे काय या पोरींनी माझा जॉब खाल्लाय ब्लॉगचा. हेच व्लॉगिंग करायला लागलेत आता. बरं चला, आता आमचं आता इथनं कृष्णा टेम्पल आणि कृष्णा बाजारची माहिती तुम्हाला त्यांनी अगदीच छान सांगितली माझ्यापेक्षा. तर आता इथून पुढे आम्ही चाललेलो हॉस्पिटलला. आता अजून शॉपिंगचाच विषय. चला, तर हे आहे हम्पीमधील हॉस्पिटलमधील एक मार्केट. आणि यांना मी शोधत होतो, शेवटी मला सापडले एका चहाच्या दुकानात. तर मला या टाईपचं मार्केट खूप आवडतं, ज्यामध्ये ना दोन्ही साईडला ॲक्च्युली पार्किंगची सोय असते. आता इथं थांबलं तर बघितलं कंटिन्यू या साईडला पूर्ण 2 व्हीलरची पार्किंग आहे आणि त्या साईडला पूर्ण 4 व्हीलरची पार्किंग आहे. तर अशा ठिकाणी असेल तर प्रॉपरली तुम्हाला जे ते शॉप्स, पर्टिक्युलर शॉप्स पण एक्सप्लोअर करायला वेळ मिळतो आणि कन्व्हिनियंट पण पडतं पार्किंगला. कारण तर हे इथलं एका MLAचं घर आहे आणि हे जे आहे ते ह्याला दृष्टिबमोय असे म्हणतात. म्हणजे हे बऱ्याच सगळ्यांच्या घरापाशी असं लावलेलं असतंय. म्हणजे ते एक तुम्हाला नजरेपासून एक बचाव करावा म्हणून. एक जसं आपल्या इकडे लिंबू मिरची बांधतात ना, तसं यांच्यासाठी हे दृष्टिबमोय एक आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करायला चाललोय. आणि तर आम्ही शानबाग हॉटेल इथे आलेलो आहे. शानबाग हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट खरंच खूपच डिलिशियस दिसत आहे आणि साऊथ इंडियाची काय कोणत्या विषय नाही. आता या दोघींचा आउटफिट तर झाला, आता आमच्या आउटफिटची तयारी करायची आहे. आता आम्ही इथं लुंगी घेणार आहे. होय सार्थक? तर ओके, आता मी आणि सार्थकने तर आमची शॉपिंग केलेली आहे. होय सार्थक? आता कॉम्पिटिशन द्यायचं त्या दोघींना. तर आम्ही फायनली आता हम्पीमध्ये परत आलेलो आहे. तर तुम्ही बघत असाल की काय लुक केलाय. अरे आम्हाला कॉम्पिटिशन द्यायचं होतं रे शेवटी. सो संजना, तर आपण इथं आलोय. हे आहे तो हम्पी बाजारचा पार्ट आहे. जसं की आपण काल बघितलं होतं ते कृष्णा बाजार होतं, ज्या ठिकाणी ते कृष्णा मंदिराच्या समोर वेगळा बाजार भरलेला असायचा. तर हा आहे तो हम्पी बाजार आहे. मेन म्हणजे हम्पीचा विजयनगरचा जो मेन राजधानी होती त्याचा बाजार आहे हा. तर विठ्ठल टेम्पलच्या आत एंट्री केल्या इथं कंप भूप मार्ग ओके हे एक आहे. शेजारी खूप अशी केळ्यांची बाग आहे आणि इकडे जस्ट बॅक साईडला तुंगभद्रा रिव्हर आहे. आणि विरूपक्षा टेम्पल जे आपण काल गेलेलो आहे ते इकडं मागे आहे. आणि इकडे आहे ते विठ्ठल टेम्पल, जिकडे आपण आता चाललो आहे. तर विठ्ठल टेम्पलला जाण्यासाठी तो रस्ता थोडासा लांब आहे बहुतेक. आम्ही पण काय डिस्टन्स ॲक्च्युली बघितलं नाही, पण हा जो तुंगभद्रा रिव्हरचा जो व्ह्यू आहे तो खूपच मस्त वाटायला लागला आहे. आणि आता पावसाळा असल्यामुळे पाणी पण भरपूर आहे. तर इथे एका ठिकाणी आम्हाला जावेद हबीब इन्स्पायर्ड एक माकड भेटलेलं आहे, ज्याने मस्तपैकी स्पाइक्स केलेले आहेत. आणि ऑन रोड जाताना बऱ्याच ठिकाणी असे कार्विंग्स आहेत. म्हणजे हे लेफ्ट साईडचं, अरे हळू. तर इथल्या काही ग्राउंडच्या अशा जमिनीवरती पण कार्विंग्स केलेले आहेत, जे बहुतेक तरी ते हे काही मंदिर असणार आहे व त्याला अशा पाया पडतानाच्या कार्विंग्स केलेल्या असतील या. तर इथं आम्ही आलेलो आहे. हे आहे तुलाभारा म्हणजेच किंग्स बॅलन्स. म्हणजे राजा इथं काय करत असायचे, जे प्रजेसाठी किंवा जे काही दानधर्म कुठल्या गोष्टी करायचे तर ह्याच्यामध्ये स्वतःच्या वजना एवढं ते असं दान करायचे. तर एका बाजूला आपण बघू शकतात तर तिथं एक असं जे तराजू असतो त्या टाईपमध्ये याचं स्ट्रक्चर केलेलं आहे.
तर आता आम्ही जे जाऊन आलो ते होतं विठ्ठल टेम्पल विजयानगरमधील. तर असे मानले जाते की ते कृष्णदेवरायाच्या काळांमध्ये इथं म्हणजे सगळे होते ते विठ्ठल भक्त खूप होते, विठ्ठलांचे परमभक्त होते. तर त्यांनी इथे त्यांच्या येण्यासाठी विठ्ठल इथे येतील म्हणून त्यांच्यासाठी एक महाल बांधला होता. महाल म्हणजे मंदिर बांधलं होतं हे. पण विठ्ठल ज्यावेळेस इथं त्यांची भक्ती बघून आले, हे एवढं मोठं बघून त्यांनी म्हणले की हे माझ्या साध्या रूपासाठी हे काय मला शोभत नाही किंवा मला आवडलं नाही असं काय तर म्हणले, इथं म्हणतात तसे. मग त्यामुळे त्यांनी परत पुढचं त्यांचं जे वास्तव्य होतं ते पूर्ण पंढरपूरलाच केलं. तर अशी याची काही स्टोरी आहे. तर आता इथलं आमचं झालेलं आहे समजा. आता आम्ही चाललेलो आहे परत बॅक टू अवर बेस, जिथं आम्ही सगळ्या बाईक्स लावल्या आहेत. ये है अशी बग्गी मधून. तो अभी हम जा रहे हैं विरूपाक्षा टेम्पल सबके साथ. अभी तो भी ऑटो में अभी चाय तो अभी यहाँ से एंगल नहीं आ रहा, तो अभी हम यहाँ से. आप क्या नाम क्या है भैया? अय्यर वेणुगोपाल अय्यर मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे हम्पी ट्रिपचा 3rd डे. तर काल आपण रॉयल पॅलेस येथून लवकर बाहेर पडलो कारण तिथं उशीर झाला होता. आज आम्ही परत तिथे जाणार आहे, हे क्वीन्स बार, लोटस महल आणि म्युझियम बघण्यासाठी. त्याच्यानंतर आपण जात आहे अंजनदेरीला, की लॉर्ड हनुमानजींचं बर्थ प्लेस आहे असं मानले जाते. तर गाईज आम्ही आलेलो आहे हम्पी म्युझियम येथे आणि तुम्ही इथे बघू शकताय मंदिरातल्या सगळ्या मूर्ती एका ठिकाणी संग्रहित केल्यात. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे हम्पीच्या कमलापूरमधील म्युझियममध्ये. तर इथे आपल्याला मंदिरामधील सापडलेल्या विजयानगर साम्राज्याच्या काही अवशेष बघायला मिळतात, ज्यामध्ये माता लक्ष्मी व गणेश भगवानांच्या मूर्ती आपल्याला भरपूर बघायला मिळतात. खरंच इथल्या आर्किओलॉजिस्टने हम्पीचे इतिहास व त्याचे वैभव अजूनही टिकवून ठेवलेले आहे. प्रश्न आहे तुमचा नेमका? म्हणजे मला प्रश्न असा आहे की हे आहेत त्या मूर्ती सगळ्या 15व्या-14व्या शतकात केलेल्या आहेत. त्या काळी हे जे काय काय जे अलंकार दिसत आहेत, त्यांचं जी रचना केलेली दिसते, आपण आता काय काय बघू शकतो या मूर्तीच्या मागे जी कला केलेली, तर ते सुचत होती त्यावेळेस त्यांना. म्हणजे त्यावेळेस पासून या गोष्टींचं इन्व्हेन्शन आहे. दागिन्यांचं पण आता शेवटी आपला दागिन्यांवरती जास्त लक्ष जातं, पण त्याचं सुद्धा बघितलं तर ते त्यावेळेस कसं आकार देऊन त्याला बनवत होते. तेवढं त्यांचं पूर्ण ते जे नेकलेस, गळ्यातले हार वगैरे जे काय काय आहेत ते इतके कलाकृतीने बनवलेले त्यावेळेस. त्यावेळेपासूनच या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्या आधीपासून होत्या. ते क्रिएटिव्हिटी काय वाटते ह्यांची की त्यावेळेस त्यांना कोणत्या बिना पिंटरेस्टचं सुचत होतंय. या म्युझियमची एक विशेषता मला खरंच आवडली की हे ओपन म्युझियम आहे. म्हणजे सर्व मूर्ती अशा बाहेर ओपन वेदरमध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे लिटरली रोजचा पाऊस पडतोय, रोजचं ऊन लागतंय, तरी अजून सुद्धा या मूर्तींवरती तर निसर्गाचा काहीतरी प्रभाव पडतोय, पण तरी सुद्धा या आहे अशा टिकलेल्या आहेत. आणि हे जरी मूर्ती बघितली तर हे लिटरली 1st-2nd सेंचुरीमधलं आहे, मौर्यांच्या डायनेस्टीमधलं आहे हे. तर आता आपण आलेलो आहे लोटस महालमध्ये. तर लोटस महाल म्हणजे काय नेमकं, तर याचा आपण एकदम असा आकाशातून जर याचा व्ह्यू बघितला तर एका कमळासारखा आहे, म्हणून याचं नाव लोटस महाल पडलं आहे. तर याला झेनेना एन्क्लोजर म्हणून पण म्हणत होतं. तर ॲक्च्युली या ठिकाणी ना म्हणजे त्या काळी हे फक्त महिलांसाठी, त्यांच्या विश्रांतीसाठी, त्यांच्या गप्पा गोष्टींसाठी हे बांधला गेलेला असायचा. आणि याचं विशेषता म्हणजे काय माहिती आहे का, याच्या भिंतीतून पूर्ण एक कुलिंग सिस्टीम टाईप जे एक गोष्ट केलेली होती त्यावेळेस, जेणेकरून आतमध्ये पाण्याचा प्रवाह असायचा या भिंतीमधून. तर यामुळे या महालाचा पूर्ण सराउंडिंग आहे तो आज देखील जर बघितलं तर पूर्ण असं थंड वातावरण असल्यासारखं वाटतं. आणि याची जी बांधणी आहे ते इंडो इस्लामिक या वास्तुशैलीनुसारचं एक उदाहरण आहे. कारण याचा पूर्ण जो बांधकाम व याचा जो विस्तार आहे ना, या जास्त करून त्या काळात 1500-1600 शतकात राजा कृष्णदेवराय यांनीच मॅक्सिमम केला आहे. आता आपण जे म्युझियममध्ये गेलो होतो तर त्या म्युझियममध्ये पहिल्या ते 2ऱ्या शतकामध्ये सापडलेल्या स्कल्पचर्स आणि मूर्ती तिथे आपल्याला बघायला मिळाले. तर या स्कल्पचर्स आणि मूर्ती त्यांनी इतक्या कोरीवतेने किंवा इतकी त्यांनी त्याच्यामध्ये कला दाखवलेली आहे की ते त्या काळात बनवलेले सुद्धा आजपर्यंत आहे अशा डिटेल फॉर्ममध्ये अजून सुद्धा आहेत आणि ते त्यांनी खूप छान प्रिझर्व पण केलेले आहेत. लोटस महाल हा आमच्या हम्पीमधील शेवटचा पॉईंट होता. तर तेथून आम्ही जाणार होतो अंजनदेरी हिल्सला, जे की म्हटले जाते हनुमानजी यांचे बर्थ प्लेस आहे. तर अंजनदेरीकडे जात असताना एका ठिकाणी आम्ही रस्ता चुकलो व गाडी आम्हाला ऑफरोडिंगकडे घेऊन जावी लागली, पण तेथील व्ह्यू खूपच मस्त होते.
आणि अंजनगिरी हिल्सपाशी आम्ही पोहोचल्यावर आम्हाला कळाले की अरे आज तर शनिवार आहे आणि इथं प्रचंड गर्दी होती आणि आम्ही बघितलं वरती जाण्यासाठी रांग देखील मोठी होती. तर विचार केला की थोडा वेळ आम्ही हम्पीमधील झॉस्टेलकडे जाऊन येऊ. तर आता जस्ट पाऊस पडत होता आणि आम्ही आलो आहे आता झॉस्टेल हम्पीला. तर इथे ॲक्च्युली येण्याचं कारण म्हणजे होतं इथलं द गोवन रेस्टॉरंट. तर आम्ही ऐकलं होतं की याचे रिव्ह्यूज वगैरे पण खूप छान होते आणि पण फूड टेस्ट क्वालिटी मला इतकी भारी नाही वाटली, पण इट्स ओव्हरऑल गुड. पण बाकी जर बघितलं इथला व्ह्यू सीन आणि जे शेजार पाजारी जे सगळे फ्रेंडली ॲनिमल्स आहेत खूपच मस्त ॲम्बियन्स वाटतो. तर हम्पीच्या आसपास जर तुम्हाला ॲम्बियन्स चांगला हवा असेल तर तुम्ही 3-4 दिवस इथं जर स्टे करणार असेल तर दिस इज द बेस्ट प्रॉपर्टी टू स्टे. तर सो गाईज मे बी दिस इज आवर एंड ऑफ आवर ट्रिप अँड ब्लॉग. कारण आम्ही अंजनगिरी हिलपाशी गेलो तिथं अजून देखील तशीच गर्दी होती, त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आता ठीक आहे चलो प्लॅन ड्रॉप करून लेट्स गो बॅक टू द होम. होप यू गाईज लाईक दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग.